नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। गावीच आहोत आम्ही आणि सकाळी भाजी घेऊन आलेल्या काकी, तर म्हटलं सुरुवात इकडूनच केली पाहिजे। तर घरातली सगळी कामं वगैरे उरकून घेतली आणि आज आम्ही जातो आहे नादगावचं गणपती मंदिरात दर्शन घेण्यासाठी। खरं तर हे खूप आधी प्लॅन झालेला, पण नाही जमलं। म्हटलं आता आलो आहे गावी तर जाऊन येऊयात। आणि हे सरकारी बंगला म्हणून आहे, तर इकडे खूप मूवीचे शूटिंग वगैरे झालेत असं माझ्या नवऱ्याने सांगितलं। सो म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवूयात। ना सिद्धिविनायक मंदिर नादगावचा लग्नानंतर यायचं होतं पण जमलं नाही। 2 वर्षानंतर हिला घेऊन आलो। तुम्ही बोलायला मी लाजत नसतोय, लाजताय? केस हँडसम दिसत नाही ना मी। अच्छा आता जाऊया मंदिरात। मंदिर बाहेर भारी आहे ना। तिकडे पण एक मंदिर आहे, मस्त गार्डन आहे, एरिया चांगला आहे मंदिराचा। कुठे गेलो व्हिडिओ काढायला की पहिला माझा फोटो घ्या। फोटो शिवाय काय हे नाही होत काय? म्हणजे कुठे गेलो असं वाटत नाही का तुला? बाजूला लक्ष्मीनारायण मंदिर आहे, तिकडे पण पाया पडायला आलोय माझ्या लक्ष्मीला घेऊन। चला पण लक्ष्मीनारायणचं मंदिर मी नव्हतं बघितलं। असतं ना मंदिर तिकडे पण छान आहे, छोटंच आहे, असं समोरासमोरच आहे बघा। हा हे बघा समोर समोरच आहे। तिकडे देवपूजा करून पोट पूजा करायला होती कांदा भाजी। मग बस तिथे मी पण एकच व्हिडिओ पुरती आहे। अरे काय खाते? वडा पाव। काय आता रिया वडापावला डेकोरेशन करते आणि आता वड्याचं जीव हे पावात जाणार आहे आणि ह्या आता पावाचा मृतदेहाला तिथे भावपूर्ण श्रद्धांजली दिली रियानी। हे काय कांदे बिंदे ठेवले तिथे लसूण असतो। कुठे आहेत कांदे? अरे हे काय कांदे? तुझ्या डोळ्याचे बटाटे झाले ते, मला लसूण तिथून अलिबागवरून दिसले। आणि इथं आता आम्ही आलोय, लसूण सफेद आहेत। तर ह्यांची बडबड काय तिथे संपत नव्हती, म्हणून मी जास्त व्हिडिओज वगैरे नाही काढले आणि पाऊससुद्धा होता, सो आम्ही डायरेक्ट घरी आलो। आणि ही संध्याकाळची व्हिडिओ आहे, आम्ही जातोय शेतावरती। फणस काढायचे होते बट वाटत नाही मिळतील, तिकडे मुलं वगैरे खेळत होती, तर ह्यांचं लक्ष पूर्णपणे तिकडेच होतं। कारण क्रिकेट आहे ना बाई, क्रिकेटचा विषय करायचा नाही, तर ह्यांचं पूर्ण अर्ध लक्ष तिकडे होतं। बट तरीसुद्धा मी ह्यांना जबरदस्ती घेऊन गेली होती, कारण मला फणस मुंबईला घेऊन जायचं होतं। पण बघूयात भेटतोय की नाही। तुम्हीसुद्धा पूर्ण व्हिडिओ बघा। म्हणजे किती वर्षांनी चढताय हो झाडावरती? एकदम वर जायचंय तुम्हाला, हे नाही काढायचे। इथेच झाले दमले। फणस तर होते बट हाताला लागत नव्हते आणि आम्ही रिक्स नाही घेतली, कारण पाऊससुद्धा आलेला, सगळीकडे ओलं ओलं झालं होतं, त्यामुळे आम्ही काही रिक्स घेतली नाही। तसंच रिटर्न घरी आलो आणि म्हणजे काजू वगैरे असं म्हणजे थोडंच फार रानात फिरलो। पण मला मात्र तिकडे खूप मच्छर चावत होते, कारण पाऊस आल्यानंतर नवीन शोध लावलाय, काजू काढायला काठी मारली, काठीवरतीच अडकवले। फणस नाही भेटला, आंबा नाही भेटला, काजू नाही भेटला, आता आलेत पेरूवरती। आणि मला हे लोक पेरू काढून देणारच होते, कारण जर पेरूसुद्धा काढून दिले नसते तर मी या लोकांना जाम ऐकवलं असतं, म्हणून बिचारे मेहनत घेत होते। तर आत्ता गावी सर्व ठिकाणी म्हटलं तर नांगरकी चालू आहे। तर हे बघा नांगरलेले शेत आणि असं वातावरण, आहा हा।
पर्दी म्हणजे तुला नाही माहिती. तर तुम्हाला म्हटलंच होतं मी की घराचं कामसुद्धा चालू आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही आलो होतो. तर बिचारे सगळेजण कामाला. गावऱ्या दिसतोय, गावऱ्या भरलेली दिसते. दाखव तर तुझी भद्री लागली. दाखव दाखव काय आणलं तेवढं. अरे पिशवीचा खोल ठेव ना. ये कार ए विजय ए गाडी बघ. असं दे रे, काय नव्हतं, ऍक्सिडेंट होतोय. मला वाटतं तो घरी चुका दिसतोय मला. काय भेटला का? अरे गौऱ्या युट्यूब वर येशील, गौऱ्या युट्यूब वर येशील. युट्यूब वर जाणार. इज्जत काय जाणार आहे. हे नको टाकू युट्यूबला. ही बडा बडा मारला आहे भाईने गावात. बायको कसबी आहे भाई, एकदम भाई कसबी आहे. अरे आज आम कसबे आम्हाला कट करायला गे. याने जास्त आणलं. हा लपत लपत काय ते यशीवरती आऱ्याला गे. एका चोरी करून आले की काय. दाखव 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 प्रवेश. जरा बाहेरून व्हिडिओ काढला. आम्ही चिकन घेतलंय फ्राय करायला आणि इथे एकाचं डोकं पण फ्राय झालंय. आता टाकतोय चिकन मसाला जो असतो कशाला. आणि मीठ कुठे आहे, जे तुझ्या बोलण्यात असतं. आता चवीनुसार मीठ. आता माझ्या चवीनुसार मीठ मी टाकणार आहे, नंतर विशू त्या चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि रिया त्या चवीनुसार मीठ टाकणार आहे. मीठ सगळं टाकलंय. आमच्या इथलं स्पेशल चिकन आहे. ह्याला बोलतात झाल्यावरती कर चिकन. तर एंड ऑफ द डे असा गेला आणि आता आम्ही बनवतोय फ्राय चिकन. म्हणजे बाहेर भरपूर पाऊस पडतोय आणि इकडे माझा नवरा बनवतोय चिकन फ्राय. तर व्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कोणते व्लॉग बघायला आवडतील हे मला कमेंटमध्ये सांगा. तसे मी व्लॉग बनवत जाईल. सो तोपर्यंत बाय.